तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर आपल्या व्यवसायात सर्वाधिक फायदा कोण कमवतं हे बघितलंय का? त्याचं उत्तर आहे सरकार. टॅक्सवर टॅक्स लावत व्यावसायिकांपेक्षाही जास्त नफा सरकार कमवतं आणि हे कर वाढतच चालले. पण त्या बदल्यात व्यवसायांना काय मिळतंय? कोणत्या सुविधा सुधारल्या? लहान व्यवसाय करणं सोपं झालंय का? लहान व्यवसाय करणाऱ्यांनी स्वतःला आणि आपल्या सर्कलमधल्या इतरांना विचारून बघा, गेल्या 10 वर्षात व्यवसायात वाढ झाली आहे का? नफा वाढला का आणि किती? भारतामध्ये सर्वाधिक भ्रमित जर कुठला गट असेल तर लहान व्यवसाय करणाऱ्यांचा असावा. खरं तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला हिशोब मांडणं, नफा कमी झालाय का वाढला हे पाहणं, या गोष्टी शिकवाव्या लागत नाही. असं असताना देखील सत्य परिस्थिती न समजण्याला काय कारण असावे असा प्रश्न पडतो. बहुधा मीडियाच्या प्रचाराला भुलल्यामुळे केवळ आपलीच परिस्थिती खराब झाली आणि बाकी सगळ्यांचं एकदम उत्तम चाललंय, जोरदार प्रगती होतीये असा त्यांचा समज असावा, किंवा द्वेषासमोर इतर सर्व गोष्टी दुय्यम वाटत असाव्यात. लहान मोठ्या व्यावसायिकांकडे गेल्या 15-20 वर्षाचा हिशोब असणे अपेक्षित असते. त्यांनी तो तपासून पाहण्याची आता खरी आवश्यकता आहे. खरेदीच्या किमती किती होत्या, विक्री किती होती, नफ्याचे प्रमाण काय होते, कोणते खर्च वाढले, नोकऱ्या किती होत्या, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून तुलना स्वतःपुरती जरी केली तरी अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील. खरं तर भारतातील बेरोजगारीच्या समस्येचे एक मोठे कारण या लहान व्यावसायिकांच्या क्षेत्राची वाताहत हे आहे आणि हे होण्यामागे सरकारी धोरणे कारणीभूत आहेत. त्यांनी लहान उद्योग अक्षरशः संपवायला घेतले. मग उत्पादनांवर लावलेले कर किंवा नवनवीन कंप्लायन्सेस असो किंवा दंड. स्पष्ट आहे, सरकारला फक्त निवडक मोठ्या उद्योजकांच्या भल्यामध्ये रस आहे आणि व्यवसाय न करणाऱ्यांना जर वाटत असेल की याचा त्यांना फायदा होणार तर तो गैरसमज आहे. कारण एकदा का मार्केट मुठभरांच्या हातात गेलं की त्यांचं कार्टेल जे ठरवतील ते दर, स्पर्धा वगैरे काही शिल्लक राहणार नाही. म्हणून तर म्हणतात ना, सबका नंबर आएगा.